श्रोते हो, नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित राजस भाग्य या कथेचा 5वा भाग. वडिलांचे न दिसणारे रूप. आज राजसचा 8वीचा निकाल होता. सकाळीच तयारी करून तो शाळेत निघाला. जाताना मनात थोडी धाकधूक होती, पण यावेळी नक्की पास होऊ अशी त्याला खात्री होती. ठरल्या वेळात तो शाळेत पोहोचला आणि वर्ग शिक्षिकांसमोर उभा राहिला. त्याला पाहताच बाई म्हणाल्या, "चल पेढे दे आधी, मगच निकाल देणार." यावर राजस उत्तरला, "बाई, पेढे आणलेच नाहीत. 2 वर्ष एकाच इयत्तेत काढल्यामुळे." त्याला मध्येच थांबवत बाई म्हणाल्या, "मी पहिल्या दिवशी जे सांगितले तेच आज पुन्हा सांगते. अपयशाने कधीच खचू नकोस. अंगी जिद्द आणि संयम बाळग. या जगात अशक्य काहीच नाही. थोडा वेळ लागेल, पण यश नक्की मिळेल. तेच यश आज तुझी वाट पाहत आहे. माझ्या विषयात तू अव्वल आणि वर्गात दुसरा आला आहेस." हे ऐकताच राजसला गोड धक्का बसला. आपला वर्गात दुसरा क्रमांक आला आहे यावर त्याचा विश्वासच बसेना. पण ते सत्य होतं. निकालाची प्रत घेऊन बाईंचे आभार मानून तो निघणार इतक्यात बाईंनी त्याला थांबायला सांगितले व त्या वर्गाबाहेर गेल्या. बाईंनी सांगितल्याप्रमाणे राजस वर्गात बसून राहिला. काही वेळातच त्या पुन्हा वर्गात आल्या. त्यांच्या हातात एक मिठाईचा पुडा आणि गुलाबी कागदाच्या वेष्टनात गुंडाळलेले छोटे पाकिट होते. मिठाईच्या पुड्यातील एक पेढा काढून राजसला भरवत त्या म्हणाल्या, "अभिनंदन राजस, तू जिंकलास आणि माझा विश्वास सार्थ करून दाखवलास. म्हणूनच माझ्यातर्फे तुला ही छोटीशी भेट." या संपूर्ण प्रकारामुळे राजस अगदी भारावून गेला. न कळत त्याचे डोळे पाणावले. काय बोलावे हेच त्याला सुचेना. सगळे काही स्वप्नवत वाटत होते. काही महिन्यांपूर्वी तिरस्काराचा धनी बनलेल्या राजसवर आज कौतुकाचा वर्षाव होत होता. डबडबलेल्या डोळ्यांनी तो बाईंच्या पाया पडला. "यशस्वी भव," असं म्हणत त्यांनी त्यास उठवलं आणि म्हणाल्या, "आता हेच यश तुला कायमचे राखायचे आहे. राखशील ना?" बाईंच्या प्रश्नावर त्याने होकारार्थी मान डोलावली आणि तो आनंदाने घरी जायला निघाला. राजस निकाल घेऊन घरी आला खरा, पण त्याचा आनंद साजरा करायला तिथे कोणीच नव्हतं. सावत्राई होती, पण तिला त्याच्या निकालाने काहीच फरक पडणार नव्हता. शेवटी निकालाने मिळालेले बक्षीस दप्तरात ठेवून राजस नाक्यावर आला. नाक्यावर नेहमीप्रमाणेच मित्रांचे कोंडाळे होतेच. राजसने हसत मुखाने मित्रांना पास झाल्याची बातमी दिली आणि एक एक पेढा प्रत्येकाच्या हातावर ठेवला. मित्रांनी लगेच पार्टीचा लकडा लावला. पण राजसकडे पैसे कुठून असणार? साधा चहा पाजण्याची सुद्धा त्याची ऐपत नव्हती. आजवर त्याने वडिलांकडे कधीच पैसे मागितले नव्हते आणि आताही तो मागणार नव्हता. पार्टी नंतर देईन असं सांगून त्याने वेळ मारून नेली आणि तिथून सटकला. तो थेट चाळीच्या नाक्यावर खुर्ची टाकून निवांत बसला. आज त्याला राहून राहून त्याच्या मानसाईची आठवण येत होती. आज ती असती तर नक्कीच खुश झाली असती. जुन्या चुका तिने मायेने साफ केल्या असत्या. पण हे सर्व आता तिला कसं कळणार? ती जिथे राहायला गेली तिथला पत्ता राजसला माहीत नव्हता आणि तिने तर इकडे येणंच सोडलं होतं. खुर्चीवर बसल्या जागी तो डोळे मिटून घडलेल्या घटनांचा मागोवा घेऊ लागला आणि विचार करता करताच त्याला झोप लागली. "राजस," असं ओळखीचा स्वर कानावर पडताच त्याची झोप मोडली. समोरचे दृश्य पाहून राजस चकित झाला. चहा देणारी ती मुलगी आणि तिची आई नुकत्याच गावावरून आल्या होत्या. आल्या क्षणी त्यांनी राजसला हाक मारली होती. त्यांना पाहून राजस लगबगीने उठला आणि त्यांच्या हातातील सामान स्वतःहून घेऊन त्यांच्या घरापर्यंत गेला. सामान घरात ठेवून तो निघतच होता, इतक्याच त्या मुलीची आई त्याला थांबवत म्हणाली, "थांब, कुठे चाललास? पटकन चहा ठेवते, एक घोट पिऊन जा." राजस आडेवेडे घेत थांबला. आज प्रथमच चाळीस तो दुसऱ्याच्या घरात पाऊल ठेवत होता. यापूर्वी एक मानसाई सोडली तर त्याला "घरी ये" असं कोणीच म्हटलं नव्हतं. चहा बनवता बनवता मुलीच्या आईनं विचारलं, "राजस, सुट्टीत काय केलंस?" "काहीच नाही."
राजस उत्तरला. आईने पुन्हा विचारले, निकाल लागला की नाही? राजस म्हणाला, हो, आजच लागला. इतक्यात ती मुलगी म्हणाली, अरे वा, बघू दे तरी आम्हाला, या हुशार मुलाला किती गुण मिळालेत ते. तिच्या बोलण्यावर राजसने स्मितहास्य केलं आणि घरी जाऊन निकाल व पेढ्यांचा पुडा घेऊन आला. एक एक पेढा दोघींच्या हातावर ठेवून त्याने निकाल दाखवला. राजसला चांगले गुण मिळाले पाहून त्या मायलेकी खूप खुश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून राजस मनोमन सुखावला. अशीच प्रगती कर बाळा, खूप शिक, असं म्हणत मुलीच्या आईनं त्याचे कौतुक केले. त्यावर ती मुलगी पटकन उद्गारली, शिकणार असतो काय राजस? राजसने फक्त मान डोलावली आणि चहा पिऊन त्यांचा निरोप घेतला. वाटायला कोणी सोबत असेल तर आनंद हा द्विगुणित होतो. तसं दुःखाचे काही निराळे नसते. आला पूर हलकेच ओसरतो. रात्री जेवून राजस वडिलांची वाट बघत बराच वेळ बसला. 10 वाजले होते, पण वडील अजून घरी आले नव्हते. आज त्याला वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता. त्यांच्या कौतुकाचे शब्द ऐकायला तो आतुर झाला होता. वडील येईपर्यंत राजस तसाच बसून राहिला. सावत्राईसोबत त्याचे फारसे बोलणे होत नसे. 11 वाजून गेले. सावत्राई अंथरूण टाकून झोपी गेली. मात्र राजस खाटेवर बसून वाट पाहत होता. रात्री 11:30च्या सुमारास वडील घरी आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. घरात येतात राजसला जागे पाहून त्यांनी विचारलं, तू अजून जागाच? नाही, झोपणारच होतो, इतक्यात तुम्ही आलात, राजस उत्तरला. बरं, निकाल लागला? वडिलांनी विचारले. राजसनं होकार दिला आणि दप्तरातील निकाल भेटवस्तू दाखवून एक पेढा पुढे केला. हातातील पेढा पाहून त्यांनी विचारलं, पेढे कुठून आणले? बाईंनी दिले, राजसने सांगितलं. बरं, एक पेढा आईच्या फोटोसमोर ठेव आणि तू खा, मी घेईन नंतर, असं म्हणत ते निकाल पाहू लागले. छान आहे, पण अजून प्रगती पाहिजे, अशी जुजबी प्रतिक्रिया देऊन वडील जेवायला बसले आणि थोड्याच वेळात झोपी गेले. वडिलांना झोपलेले पाहून हिरमुसलेला राजस झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला झोप येईना. ज्यांच्या कौतुकासाठी त्याचे कान आतुर झाले होते त्यांनी केवळ 2 शब्दात बोळवण केली होती. याचे त्याला अतीव दुःख झाले. आज आई असती तर तिने नक्कीच कौतुक केले असते. 2 वर्ष नापास झालो म्हणून काय झालं? आता तर चांगल्या मार्कांनी पास झालोय ना, मग 2 शब्द प्रेमाने बोलले असते तर काय बिघडलं असतं? विचार करता करता त्याचे डोळे भरून आले आणि अश्रूंच्या सावलीत राजस बराच वेळ झोपी गेला. सकाळी राजस जरा उशिराच उठला. उठून पाहतो तर काय, त्याची नजर उशीजवळ ठेवलेल्या पिशवीवर पडली. तीच पिशवी जी रात्री वडिलांच्या हातात होती. कुतूहलाने त्याने पिशवी उघडून पाहिली आणि त्याचा चेहरा आनंदाने फुलला. पिशवीत त्याच्यासाठी वडिलांनी नवीन कपडे आणले होते आणि सोबत 200 रुपये सुद्धा ठेवले होते. राजसला न सांगता पहाटेच ते उशीजवळ ठेवून वडील कामावर निघून गेले होते. ते कपडे आणि 200 रुपयांचा बक्षीस पाहून राजसची स्वारी एकदम खुश झाली. आजचा दिवस त्याच्यासाठी खरोखर भाग्याचा ठरला होता. वडिलांना पाहून, निकाल पाहून मनापासून आनंद झाला होता. हे आता त्याला पटलं होतं. आपण उगाच त्यांच्याबद्दल चुकीचा विचार केला, याचे त्याला वाईट वाटले. जरी ते रात्री फार बोलले नव्हते तरी त्यांच्या या भेटीने बरेच काही सांगितले होते. वडिलांबद्दलचा त्याचा आदर द्विगुणित झाला. त्यांचे ते अबोल प्रेम राजसला कळून चुकले. आपले वडील खरोखरच मनकवडे असावेत का? त्यांना कसं कळलं की मला पैशाची गरज आहे? आता मित्रांना मस्त पार्टी देता येईल, असा विचार करत त्याने मनातल्या मनात वडिलांचे आभार मानले आणि झटपट आंघोळ करून तो प्रफुल्लित मनानं बाहेर पडला. फणस भासतो वरून काटेरी, तरी त्याच्या अंतरी गोड गरा. बाप दिसतो राकट कातळा परी, परी त्यातून वाहतो अमृत झरा.